इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण. इंग्लिश हा विषय चाललेला आहे आपला स्कॉलरशिपमध्ये. युनिट 2 झालेले, पहिलं युनिट संपलेलं आहे. मागचे व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला भेटून जातील. आता युनिट 2 मध्ये काय आहे? वर्ड पझल्स रीडर्स. वर्ड पझल्स पहा, ज्या मुलांना चॅलेंजिंग वर्क आवडतं, म्हणजे ज्यांना पझल सोडवायला आवडतात, कोडे सोडवायला आवडतात, म्हणजे चॅलेंजिंग वर्क आवडतं, ते मुलं हमखास स्कॉलरशिपच्या लायकीचे असतात. मग त्यांची ओळखच असते ती. ठीक आहे, ज्यांना ज्यांना आवडत असेल रीडर सोडवायला त्यांनी कमेंटमध्ये येस म्हणून टाका. काय हो, कोणाकोणाला त्यातले स्कॉलरशिप भेटते, शेवटी भेटणारच. ठीक आहे, आज पाहूयात आपण 2.1 प्रॅक्टिस सेट. पहिलं, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोविंग. काय करायचं? ऑप्शन शोधायचे आपल्याला. पहिलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग. कम्प्लीट पझल. हे पझल आहे आपलं, ते कम्प्लीट करायचं. पहा, डी ज्याचे स्पेलिंग पार्ट आहे त्यांना आपोआप येणार आहे. DOCTOR डॉक्टर, HONOUR ऑनर म्हणजे अदर. आला आपलं दुसरं ऑप्शन. ओ दोन्ही ठिकाणी ओ येतोय. दुसरं एक्झाम्पल पाहतोय आपण. कम्प्लीट द प्रोव्हर्ब. मेक डॅश व्हाईल सन शाईन्स. मेक हे काय असतं? हे म्हणजे गवत वाळवणे, म्हणजेच संधीचा फायदा घेणे, संधीचा फायदा उचलणे. तवा गरम आहे तोपर्यंतच पोळी भाजून घ्या. वाहती गंगा आहे हात धुवून घ्या. हे याला मराठी म्हणी आहेत याच अर्थाच्या. HAY हे ऑप्शन दुसरं. तिसरा प्रश्न चाललाय. कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल बाय चूजिंग द वॉवेल. वॉवेल टाकायचंय. आता पहा, क्रॅब म्हणजे काय असतो? खेकडा. खेकडा माहिती असेल. आणि READ रीड म्हणजे वाचणे, म्हणजे दोन्ही ठिकाणी काय येणार आहे? A. पहा, पहिलं ऑप्शन. पुढचा प्रश्न. रोज इज ब्युटिफुल फ्लॉवर. कम्प्लीट द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल बाय डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच काय? तर आपल्याला इथं लिहायचे आहेत ॲडजेक्टिव्ह, विशेषण. The word we describe the noun is called adjective. Choose the correct alternative. Okay. ROSE रोज कसं असतं? रेड. म्हणजे इथं ई येणार आहे सुरुवातीला. पहा, काहीही न करता मला समजतंय का हा, कारण सुरुवातीला ई एकाच ठिकाणी आहे ना. तरी आपण पुढच्या सोडूयात. SOFT सॉफ्ट असतं. आणि इलिगंटचा अर्थ होतो सुंदर, सुरेख, छान. सुंदर, सुरेख, छान म्हणजे इलिगंट. ओके, दुसरं ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट ऑलवेज रन्स बट नेव्हर वॉक. कोण आहे जे पळतं पण चालत नाही? हॅज अ बेड बट नेव्हर स्लीप्स. बेड म्हणजे पात्र, नदीला पात्र असतं ते पात्र, किंवा पात्रच. आपण तर रिव्हर बेड. हॅज अ माउथ बट नेव्हर ए. नदीच्या तोंडाशी, म्हणजे तोंड पण आहे, बेड आहे पण झोपत नाहीये, माउथ आहे पण खात नाही त्या तोंडाने, पळते पण चालत नाहीये. हॅज अ फर्स्ट लेटर इज आर, एंड्स विथ आर. सुरुवातीला आर, नंतर पण आर. रिव्हर. हो की नाही? हे दोघं तर हा तर कटच होणार, कारण शेवटी आर नसल्यामुळे. राहिला कोणता? चौथा पर्याय. 6वा प्रश्न. फाइंड द हिडन मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. शायनिंग रेज ऑफ सनलाईट फ्लडेड द रूम. आता पहा, फ्लड म्हणजे काय? पूर येणे, म्हणजे वाहून जाणे, भरपूर भरणे. हो की नाही? शायनिंग रेज म्हणजे चमकणारे किरण. कोणाचे? सूर्यकिरण. त्यांनी काय केलं? रूम फ्लडेड केली, म्हणजे स्प्रेड ऑल ओव्हर, सगळीकडे पसरणे. 7वा प्रश्न चाललाय. फाइंड द वर्ड विच इंडिकेट्स नंबर बाय युजिंग लेटर्स फ्रॉम सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज इव्हन विथ अस. आता इव्हन 7. इव्हन हा एस जर इकडे लावला तर 7 होतो, त्याला नंबर हवा आहे. हे लेटर इकडे तिकडे करून भेटणारा आकडा हवा आहे आपल्याला. 8वा प्रश्न. रीड द फॉलोइंग लाईन्स अँड फाइंड द आउट हिडन लेटर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. आय एम देअर वन्स इन अ मिनिट. आता मिनिटमध्ये एकदाच येते. ट्वाईस इन अ मोमेंट. तर पहा, मोमेंटमध्ये दोनदा कोण आलेला आहे? एम. इथे एकदा कोण आला आहे? एम. बट नेव्हर इन 1000 इयर्स. इयर्समध्ये एम येतच नाही,
मग उत्तर कोण आलं? हू एम आय? एम, की जो मिनिटामध्ये एकदा येतो आणि मोमेंटमध्ये दोनदा येतो. 9वा प्रश्न. आय एम राऊंड अँड रेड. सम पीपल थिंक आय एम व्हेजिटेबल. सम थिंक आय एम अ फ्रूट. पीपल लाईक टू यूज मी इन अ सलाड. टोमॅटो. हो की नाही? लाल आहे, गोल आहे. लोक काय त्याला व्हेजिटेबल म्हणतात, कोणी फ्रूट म्हणतं, आणि मी सलाडमध्ये पण वापरला जातो. कोण? टोमॅटो. जर उत्तर नाही आलं तर काय करायचं? ऑप्शन पाहिजे. पोटॅटो लाल नाहीये, रेड नाहीये. ओनियन लाल नाहीये, रेड नाहीये. गार्लिक लाल नाहीये, रेड नाही. मग राहिला कोण? टोमॅटोच. 10वा प्रश्न चाललाय. व्हॉट इज इट दॅट बिगिन्स विथ एन अँड एंड्स विथ ई अँड इज इन द हॉस्पिटल ऑल टाईम. आता ईनी शेवट होतोय म्हणजे ह्या 2 ऑप्शनमध्येच आपलं उत्तर येणार. हे आणि हा पण आहे, ह्याला पण ई शेवटी. ओके, ठीक आहे. हा कॅन्सल झालाय कारण शेवटी ई नाही आहे. तिघं. नॉर्थ. नॉर्थ हॉस्पिटलमध्ये असतं का असं? नॉर्थ नाही, मग कॅन्सल होणार. राहिलं नर्स आणि नर्स. यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं? तिसरं. उत्तर काय आपलं? तिसरं येणार आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न चाललाय. फाइंड द नेम of color hidden in the sentence and choose the correct alternatives. Rare dreams comes true. आता पहा, इथं जर ग्रीन आहे त्याच्यामध्ये जी आहे का? नाही, त्यामुळे ग्रीन येणार नाही. आर आहे, ई आहे, डी आहे. रेड येऊ शकतोय. ऑरेंजला ओ आहे, आर आहे, ए आहे, एन जी नाही आहे त्यामुळे हा येणार नाही. येल्लोला वाय नाही याच्यामध्ये त्यामुळे येल्लो येणार नाही. ऑप्शन येईल आपलं दुसरं, रेड. कधी कधी ऑप्शनवर जाणं सोपं पडतं. पुढचा प्रश्न. यू मे ऑलवेज चेस मी. तू माझा कायम पाठलाग करतो. यू मे ऑलवेज म्हणजे तुम्ही माझा कायम पाठलाग करता. बट यू आर ऑलवेज अबाउट 3 miles अवे. माझ्यापासून तुम्ही 3 मैल कायमच लांब राहता. व्हॉट आय एम. पहा, जेथे नजर टेकली आहे असा भास होतो किंवा आकाश टेकल्याचा भास होतो त्याला काय म्हणतो आपण? क्षितिज. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? हॉरिझन. काय म्हणतात? हॉरिझन. चौथा ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न. 13वा प्रश्न चाललाय आपला. ओपन द विंडो ऑफ नॉलेज. आन्सर्स ऑल क्वेश्चन्स विदिन अ मिनिट. नाव इझिली अवेलेबल ॲट एनी टाइम. हू एम आय. सगळेच वापरतात आजकाल ही गोष्ट आपली कॉमन झालेली आहे. इंटरनेट, की एका मिनिटात उत्तर मिळतं. ज्ञानाची खिडकी आहे ती. कुठे पण अवेलेबल आहे. तुम्ही कुठेही जा, इंटरनेट आहेच आहे. पुढचा प्रश्न. आय प्रोव्हाइड बेसिक नीड्स. हेल्प्स यू फ्रॉम बर्थ टू डेथ. गिव यू विदाउट एनी एक्सपेक्टेशन. व्हॉट आय एम. मी तुमच्या गरजा पूर्ण करते, जन्मापासून शेवटपर्यंत उपयोगी येते किंवा येतो, आणि ते पण आपल्याकडून काहीही मोबदला न घेता. कोण असेल? ट्री. पण शेवटी पण जळताना सरणासाठी लाकडं वापरतात, हो की नाही? सरणासाठी लाकडं वापरतात. सुरुवातीला पाळणा बिळण्यासाठी आपल्याला बर्थ झालं लागतं बर्थ झाल्यावरती लाकूड. त्यासाठी ट्री. ऑक्सिजन देतो आपल्याला, वेगवेगळे मेडिसिन देतो, म्हणजे खूप साऱ्या प्रकारांनी आपला ट्री युजफुल आहे. आणि आपलं काही मागतो का तो? नाही. सावली पण देतो परत. पुढचा प्रश्न. विदाऊट फिंगर्स आय पॉइंट. विदाऊट आर्म्स आय स्ट्राईक. विदाऊट फीट आय रन. व्हॉट आय एम. आता पहा, फिंगर नाही तरी पण मी पॉइंट आउट करतोय. आर्म म्हणजे हात नाही तरी पण स्ट्राईक होतंय. आणि पाय नाही तरीही पळतंय. कोण असणार आहे? घड्याळ. ठीक आहे. आता आपलं इथं झालं आहे 2.1 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला 2.2 घेऊया. ओके.